मध्यरात्रीचा थरार. तारदाळमध्ये 7 ते अधिक जणांच्या टोळीचा धुमाकूळ. चाकूचा धाक दाखवत दागिने व रोख रक्कम लंपास. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ गावातील फिल्टर हाऊसजवळील प्रसाद कुलकर्णी यांच्या मळ्यात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा घालण्यात आला. 7 ते अधिक जणांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत विठ्ठल राजाराम गायकवाड व त्यांच्या पत्नीवर मारहाण करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री सुमारे 1:30च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गायकवाड यांच्या घरात प्रवेश केला. चोरट्यांनी पती-पत्नीला झोपेतून उठवून चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील मणी, मंगळसूत्र, सोन्याच्या अंगठ्या, पैंजण तसेच घरातील सुमारे 30,000 रुपये रोख रक्कम घेऊन आरोपींनी पोबारा केला. दरम्यान याच परिसरातील कुमार समडोळे यांच्या मळ्यातील घराचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. काही स्थानिक युवकांनी तत्काळ धाडस दाखवत चोरट्यांचा पाठलाग केला, परंतु अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार झाले. चोरटे हिंदी भाषेत बोलत असल्याचे गायकवाड यांनी पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे बाहेरील टोळीचा सहभाग असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. घटनेची माहिती मिळताच गडहिंग्लज विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड तसेच शहापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले असून ठसे व इतर पुरावे संकलित करण्यात आले आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तारदाळ परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत असून फरारी आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान सध्या शहापूर पोलीस स्टेशनसमोर उभे ठाकले आहे. महान कार्य न्यूजसाठी बसगोंडा कडेमणी, तारदाळ.